नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला हैदराबादी चिकन मसाला बनवायचा आहे. कालच्या रेसिपीमध्ये तुम्हाला हिरवं सुक्कं चिकन दाखवलेलं आहे. आज आपल्याला हैदराबादी चिकन मसाला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. 150 ग्रॅम दही आहे. 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट आहे. 1 चमचा मीठ आहे. 1 पळी तेल आहे. आपली भाजीचा चमचा असतो ती पळी. आणि हे 3 कांदे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तेच तेल मी आता चिकनमध्ये टाकणार आहे. आता आपण दही टाकूया पहिलं. अद्रक लसूण पेस्ट, मीठ, तेल हे जरा मिक्स करूया. आणि हे आपल्याला 15-20 मिनिटं असंच फ्रीजमध्ये झाकून ठेवायचे. बाहेर ठेवलं तरी चालतं. आता हा तळलेला कांदा टाकूया. तेलामध्ये खूप कडक झालेला आहे कांदा. आता आपल्याला चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे 1 चमचा धने, 1 चमचा जिरी आहे, 4 हिरवी विलायची आहे, 1 दालचिनीचा तुकडा आहे, 1 जावित्रीचं फूल आहे, अर्धा चमचा मिरी आहे, अर्धा चमचा लवंग आहे, 1 स्टार फूल आहे आणि 3 लाल मिरच्या आहे. हा सुका मसाला आपल्याला बनवायचा आहे. हा सगळ्या खड्या मसाल्यांचा. धने भाजून झालेले आपले. जिरी भाजून घेऊया. जिरी भाजून झालेली आहे. मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी विलायची, जावित्री, स्टारफूल आणि लाल मिरची एवढं आपण भाजून घेऊया. हे आपले भाजून झालेले. आता थोडं थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेऊया. आता भाजलेले खडे मसाले आपण बारीक करून घेऊया. मसाले बारीक केलेले ते पण काढून घेऊया. आणि आता चिकन फोडणीला टाकूया. आता चिकनला आपण
मॅरिनेट करून 15-20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण फोडणी देऊया. 2 पळ्या तेल घेतलेले, 2 कांदे आहेत, 2 मोठी विलायची आहे, 2 तमालपत्र आहे, 3 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा चमचा हळद आहे, 2 चमचे धना पावडर आहे, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा मीठ आहे आणि आपण एक खडे मसाल्यांची पावडर केलेली आहे. आता हे 2 पळ्या तेल टाकूया. दोन तमालपत्र टाकलेली आहेत. काळी विलायची 2 टाकलेली आहे. 3 हिरव्या मिरच्या आहेत. आता कांदा टाकूया. कांदा थोडा परतून घेऊया, मग बाकीचे मसाले टाकू. हे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे, ही पण आपण फोडणीमध्ये टाकूया. कांदा आपला परतून झालेला आहे. आता हळद टाकूया, धना पावडर, मिरची पावडर, हे खडे मसाल्यांची पावडर केलेली, अर्धा चमचा मीठ. आता हे मसाले आपले छान परतून झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये चिकन सोडूया. आपण थोडं पाणी टाकू याच्यात. मी वाटी जरा हिसळून घेतलेली आहे. पाणी मी गरम केलेले आहे. थोडंसं पाण्यामध्ये परतून घेऊया आणि मग झाकण लावू. आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये भरपूर चिकन शिजलं जातं हे. आता याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकूया. पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर झाकण लावले. आपले हैदराबादी चिकन तयार झालेले आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. टेस्ट पण चांगली झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.